गुड मॉर्निंग. आमच्याकडे आहे दिवाळी पहाट. तुमच्याकडे दिवाळी पहाट म्हणजे गायन असेल, पण आमच्याकडे दिवाळी पहाट पक्षी, कुत्रे आणि प्राणीच करत असतात. मी रस्त्याने जात होते, बघते तर 2 कुत्रे भुंकत होते, भांडणं करत होते. तर मी मागेच थांबली आणि मग म्हटलं चला आपण तुमच्यासोबत हे सगळं शेअर करूयात. तर नमस्कार, वर्सटाईल मी या यूट्यूब चॅनलवरती मी वर्सटाईल गर्ल तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आभाळात छान पक्ष्यांचे थवे असे भरारी घेत होते आणि अगदी प्रसन्न वाटत होतं. सुंदर छान थंड हवा सुटली होती. तुमच्याकडे थंडी आली आहे की नाही? कमेंट करून नक्की सांगा. घरी आले तर बघते फुलांचा मस्तपैकी गंज असा पडलेला होता, कारण भाऊ फुलं घेऊन आलेला होता. म्हटलं रांगोळी काढूया, तर झाडाला गेले तर बघते अंगणात छानपैकी चिमण्या उतरलेल्या होत्या, ज्या पाणी पित होत्या. आणि मग त्यांची थोडा वेळ गंमत बघितली आणि त्या छोटे छोटेसे चोचीने इकडे तिकडे दाणेही गोळा करत होत्या आणि पाणीही पित होतात. मी व्हिडिओ काढते हे त्यांना बहुतेक कळालं होतं, त्यामुळे थोड्या 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 अशा त्या दूर गेल्या आणि त्यांनी भुर्रशी अशी उड घेतली. अशी मस्तपैकी सकाळ झालेली आहे, ऊन पडलेलं आहे आणि मग मी अंगण झाडायला घेतलं. पटदिशी अंगण झाडून घेतलं, थोडंसं पाण्याचा शिंपडा मारला आणि मग झाडलं, कारण खूप धूळ उठत होती. झाडून घेतलंय, रांगोळ्या आणल्या, अंगणात ठेवल्या. तुम्हाला जर रांगोळीचा पूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर माझ्या चॅनलवरती रांगोळीचा व्हिडिओ देखील मी टाकलेला आहे. तर प्लीज 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 माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, सपोर्ट करा आणि रांगोळ्या जर आवडत असतील तर मला सांगा, मी रांगोळ्यांचे देखील व्हिडिओ टाकत जाईन. असो, माझं सगळं अंगण झाडून झालं आणि मग मी रांगोळ्या आणल्या आणि रांगोळी काढायला मी बसले फायनली. तर कॅमेरा मॅनेजमेंट मला जमत नव्हती, फायनली तो कुठेतरी एकीकडे मी सेट केला आणि अशी आहे मी काढलेली दिवाळीची रांगोळी, ज्यात मी छोटासा दिवा, म्हणजे दरवर्षी मी जी रांगोळी काढते त्यात मला दिवा काढावासा वाटतो, कारण छान वाटतं, एक दिवाळीचे वाईब्स येतात यू नो. आणि मग मी यात दिले कलरचे असे ठिपके आणि ही रांगोळी जवळ काढायला मित्रांनो मला अर्धा 1 तास लागला असेल. मला माहिती आहे इतके खास नाही आहे, कारण रोज रोज काढणं होत नाही आणि मग सुचत नाही. मग सुचत काढता काढता भरपूर वेळ त्या रांगोळीला लागून गेला. रांगोळी कशी वाटते हे कमेंट करून नक्की सांगा. आणि मी जर काही चुकत असेल बोलताना, करताना, काही इम्प्रूव्हमेंट करायची असेल तर प्लीज 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 मला नक्की सांगा. तर अशी झाली आहे माझी ही कंप्लीट रांगोळी, ज्याच्यामध्ये अजून 2-1 ठिपके दिले की माझी रांगोळी कंप्लीट होईल. मला कलर कॉम्बिनेशनचं इतकं काही सुचत नाही, म्हणून मग मी कोणतेही कलर देते, पण हे बऱ्यापैकी व्यवस्थित जमलेलं आहे. दिवाळी म्हटलं की मला दिवाळीची गाणी अगदी सुचतातच, तेही जुन्या मूवींची गाणी. मला मराठी गाणी ऐकायला आवडतं, विशेषतः मला मराठी जुनी गाणी ऐकायला खूप आवडतं. मग ती दिवाळीची असेल किंवा पहाटेची असेल किंवा अंगाई गीतं असेल. आणि दिवाळी म्हटलं की मला अगोदर हेच गाणं आठवतं. आली माझ्या घरी ही दिवाळी, आली माझ्या घरी ही दिवाळी, सप्तरंगानी न्हाऊन गेली, सप्तरंगानी न्हाऊन गेली, आली माझ्या घरी ही दिवाळी. मला माहिती आहे मी नक्कीच काहीतरी शब्द चुकलेली आहे, न्हाऊन गेली, न्हाऊन आली आठवत नाही आहे, पण हेच गाणं मला आठवतं. रांगोळी काढताना देखील मध्ये आले तर फुलांच्या माळा विणण्यासाठी आई बसलेली होती. आईने बऱ्यापैकी माळी विणून ठेवलेल्या होता आणि आतमध्ये पूजेची छान तयारी करून ठेवलेली होती. माझ्या भाऊजाईने ही सगळी छान तयारी केली आहे. कलशावरती कलश, त्यातनं मस्त अशापैकी सोडलेल्या 2 माळा आणि ह्या आहेत दत्त महाराजांच्या पादुका. आम्ही दत्त उपासक आहोत, दत्तांना खूप मानतो, खूप पुजतो. आमच्या घरात दत्तांचीच उपासना होते. सो ह्या पादुका आहेत दत्तांच्या. आणि हे आहे दिव्यांचं ताट, ही आहे शिरई जी पूजनासाठी लक्ष्मी म्हणून वापरली जाते. आणि हे ताट आहे ज्याच्यामध्ये सर्व जे काही आपले अलंकार असतील किंवा पैसा असेल ज्याचं पूजन करायचं ते तिथं ठेवलं जातं. आणि कलश देखील तिने अगदी सुंदर सजवलेला आहे. ही आहे छोटीशी चूल जी लक्ष्मी म्हणून ठेवली आहे. 5 प्रकारची धान्य आहेत, समया ठेवल्या आहेत आणि छानपैकी लक्ष्मीचा कलश मांडलेला आहे. हे आहे आमच्या देवघरातली फोटो आणि देवघर अशा पद्धतीने सिंपल सोबर असं सजवलेलं आहे. आणि ही आहे वणीची सप्तशृंगी गडावरची सप्तशृंगी माता.
तर तुम्हाला लक्ष्मीपूजनाची देवघरातली सजावट कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा. तर सगळी पूजा मांडून झाल्यानंतर म्हटलं मग तुम्हाला माझ्या वडिलांचे जे ग्रंथ आहे तो ग्रंथ भांडारही दाखवावा. हे एवढं मोठं काउंटर आहे जे खचाखच असं ग्रंथांनी भरलेलं आहे, ज्यातनं मी कुठलाही ग्रंथ काढून आणि मग आवडीसाठी वाचनासाठी घेते, ज्यामध्ये संतांची चरित्र आहेत, गुरुचरित्र पारायणाची ग्रंथ आहेत, नवनाथ ग्रंथ आहेत आणि असे बरेचसे रामायणाचे खंड आहेत, बऱ्याच गोष्टी आहेत. त्याच्यावरती मी कधीतरी सविस्तर व्हिडिओ बनवेल. मग मी गावात आले. गावात जात असताना बघतीये तर बायकांची रांगोळ्यांची गजबज चालू होती आणि गावात गल्लीत राहण्याचा जो काही आनंद आहे तो मला वाटतं कशातच नाही. कारण रांगोळ्या काढताना ती जी स्पर्धा लागलेली असते बायकांची आणि हे जे गल्लोगल्ली प्रत्येक घरोघरी दारासमोर लटकलेले आकाशकंदील, त्या लाईटिंग्स आणि सगळीकडे नुसता गजबजाट असतो. लहान मुलांची फटाके फोडण्याची गर्दी, तर रांगोळींची गर्दी, तर गाड्या फिरतायत आणि इतकं ॲडजस्ट करून त्या बायका इतक्या सुंदर रांगोळ्या काढतात. कारण गाडी आल्यानंतर उठून बाजूला जा, पुन्हा या, पुन्हा इकडनं तिकडनं ते प्रयत्न करून काढा. रांगोळ्या अतिशय सुंदर होत्या. सगळ्याच रांगोळ्यांचा व्हिडिओ घेता आला नाही, पण बऱ्यापैकी मी व्हिडिओ घेण्याचा प्रयत्न केला आहे आणि बायका मला हसत देखील होत्या. पण रांगोळ्या खरंच खूप सुंदर होत्या. अंगण, रस्ता अगदी रंगीबिरंगी दिसत होता आणि चमचम करत होता सगळीकडे. हे बघा, सगळीकडे अतिशय सुंदर रांगोळ्या आहेत. ही रांगोळी विशेष मला खूप आवडली, म्हणून मग मी तिथे गाडी हळू करायला लावली आणि मी घेतली. खरंच त्या मुलीने खूप सुंदर रांगोळी काढलेली होती. हे आहे आता पुढे शेवेचं दुकान. आमची शेव घ्यायची राहिली होती, घरी काही करणं झाली नाही. मग आम्ही शेवेच्या दुकानात थांबलो आणि शेव काढायला शेव घेण्यासाठी थांबलो, पण शेव काही अवेलेबल झाली नाही बहुतेक, त्यामुळे तो प्लॅन आमचा ड्रॉप झाला. मग आम्ही तिथनं पुढे वणीच्या मंदिरात आलो, जगदंबे मातेच्या मंदिरात आलो. तर तिथे अतिशय सुंदर तिथलं महाद्वार जे आहे ते सजवलेलं होतं. हे आहे मारुती मंदिर आणि हे आहे बघितलेला फटाके वगैरे त्यांची दुकानं लागलेली. जगदंबा मातेच्या मंदिरासमोर देखील खूप मोठी भव्य आणि सुंदर रांगोळी काढलेली होती. अगदी लखलखीत असं दिसत होतं वणी आणि अगदी रांगोळी ही तशीच लखलखीत वाटत होती. दिव्यांनी आकाशकंदिलांनी उठलेली. ही आहे तिथे असलेली मिठाई जी मला खूप आवडते. कंदीपेढा मला खूप आवडतो. तुम्हाला आवडतो की नाही कमेंट करून नक्की सांगा. तर हे आहे जगदंबा मातेचं जुनं मंदिर, जे प्राचीन तिथे शिळा आहे. आख्यायिका पूर्ण त्याची माहीत नाही, पण असं म्हणतात की हे जे मंदिर आहे ते या नव्या मंदिराच्या अगोदरची ती जी शिळा होती आणि तिचं मूर्तीत घडून आणली आणि तिथे प्रतिस्थापना केली. आता ते भरपूर वर्षांचं जुनं आहे. हे ज्यांना माहीत नाही ते कोणीतरी सांगितलं म्हणून मीही सांगते. खरं आपल्याला माहीत नाही, सो प्लीज मनावर घेऊ नका. आतमध्ये आले आणि घंटा वाजवला आणि आतमध्ये आले. त्या दिवशी मी जो व्लॉग केला होता मागे एकदा, त्यात देवीचा मला इतकं खास असं जवळून व्हिडिओ घेता आला नाही, तर तुम्ही बघू शकता आज मी घेतला आहे पूर्ण जवळून. गर्दी नाही, काहीच नाही. अतिशय सुंदर दिसते. देवीवरची नजर खरंच हटत नाही आणि असं छान फुलांनी सगळं सजवलेलं आहे मंदिर. तुम्ही बघू शकता किती छान सजावट केली आहे आणि ही सगळी दिवे लागलेली, सगळे दिवे आणि बायका येतात त्यांच्या 2-2, 6-6, 7-7 कितीही त्यांच्या मनाला वाटेल तितके पणत्या घेऊन येतात आणि मंदिरामध्ये सजवतात. आम्ही खूप लवकर आलो होतो, त्यामुळे बायकांची गर्दी किंवा लोकांची गर्दी इतकी नव्हती. दर्शन घेतलं, आम्ही घरी आलो आणि मग घरचे दिवे सजवायला घेतले. आई दिव्यांमध्ये तेल घालत होती आणि हा दिवा मला खूप आवडतो. हा आईच्या मैत्रिणीने तिला गिफ्ट केलेला दिवा आहे, जो आम्ही दिवाळीला पेटवतो. आणि ह्या आहे पंत्या ज्या अंगणात लावायच्या आहे. आम्हाला थोडासा उशीर झाला यायला, पण ठीक आहे, लावतोय. तर तेच सगळी तयारी चालली आहे, पूजनाची याची तयारी चालली आहे. दिव्यांमध्ये तेल घातलं आहे आणि ही माझी भाऊजाई दिवे पेटवती आहे. पूजा सगळी मांडून झाली आहे. फळफळावळी ठेवलं आहे, नैवेद्य ठेवले आहे. आणि बाहेर येऊन बघते तर काय फटाक्यांचे आवाज येत होते. तर बघितलं मी हे फटाके फुटतायत फाटाचे करून आणि सगळीकडे फटाके फुटायला लागले आहेत आणि आमच्या आत्ताशी गाड्या ओवाळण्याचं काम चाललं आहे. आम्हाला वाटलं आम्हालाच खूप लेट झालं आहे की काय, पण तसं काही नव्हतं. आमचं सगळं वेळेत चाललेलं होतं. हे सगळ्या गाड्या ओवाळून झाल्या
आणि मग भावाने आणलं फटाक्यांचं सामान सगळं बाहेर. मला फटाक्यांची विशेष म्हणजे जे असे फुटतात वर जाऊन किंवा काही त्या फटाक्यांची मला भीती वाटते, त्यामुळे मी ते फोडत नाही. मी फक्त सुरसुरी पेटवते आणि झाड वगैरे असेल तेवढं लावते. आणि यांनी जे फटाके लावलेत, खरं तर त्या फटाक्यांची भीतीही वाटते, पण त्यांना बघण्याचा आनंद जो काही आहे तो वेगळाच आहे. आणि हे फटाके एकतर फुटतच नव्हते. मला वाटलं हे फुस गेलंय की काय, आमच्याकडे फुस गेलं म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात, हे फुस गेलं की काय असं वाटलं. पण नाही, असं म्हणतच होते की त्या फटाक्यांच्या त्या बॉक्समधून अशी सौदेशी अशी लढ उडली आणि ते फाट फाट करून फुटत होते ते एकामागे एक. मला कळत नव्हतं, मी खाली घेऊ कॅमेरा की वरती घेऊ. मग मी वरतीच पकडून धरला आणि छान दिसत होतं. बापरे, किती छान दिसतंय, सुंदर. आणि त्या बॉक्समध्ये जे फटाके लावले होते एका मागोमाग एक असे ते उडत होते वरती आणि मज्जा घेत होती मी. बस, मला भीती वाटते खरं, पण ती बघण्याची मजा खरंच काही ओरच असते. अगदी तारांगण किंवा काय म्हणतो आपण, आकाशगंगेचे व्हिडिओ जे आपण बघतो ना यूट्यूबवरती वगैरे, त्यात कसे ते तारे वगैरे दिसत, असं वाटतं सगळे तारे एकत्र येऊन आणि आपल्यावरती असा वर्षाव करत आहेत सुखाचा. अगदी प्रफुल्लित वाटतं मला हे सगळं बघून. आणि असा गेला असा आमचा दिवस. आणि मग आम्ही थोडंसं खाल्लं, फराळाचं जेवण वगैरे केलं आणि झोपलो. थँक्स फॉर वॉचिंग. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून